आजचा दिवस आहे असं म्हटलं जातं आणि मी खरंच आज सगळ्यांना परत एकदा मी या क्रिकेटवरती असणाऱ्या प्रेमाबद्दल मी मनापासून सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. सर्वांचं मनापासून या ठिकाणी कौतुक. आणि त्याच्यापेक्षा येणार आहे मी तिथे. हे वातावरण तयार झालं ना. हां हां व्हॅलेंटाईन डे आज सर्वत्र साजरा केला जातो, पण आपण एक गोष्ट सातत्याने कधी कधी विसरतो की आपल्या भारत देशाचं रक्षण करणारे जे जे काही सैन्य दलात कामकाज करणारे, भारतीय सीमारेषेवरती आपल्या भारताचं रक्षण करणारे जे काही जवान आहेत. एक भ्याड हल्ला झाला होता आपल्या याच 14 फेब्रुवारीला, त्याला पुलवामाचा हत्याकांड म्हटलं गेलं. तिथे कित्येक जवान शहीद झाले. त्याही जवानांना आपल्या युवा शिडे ग्रामस्थांच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आजच्या दिवसाची सुरुवात करूया. पहिला चेंडू गणपती बाप्पा. पहिला चेंडू लेट्स प्ले. पहिला चेंडू अगदी आपण पाहतो हलक्यात आणि निश्चितप्रमाणे जो खेळला त्या दरम्यान बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक होता. एक सिंगल निश्चितप्रमाणे इतर पाहायला मिळाली. एका धावसंख्येने या ठिकाणी जे खातं खोललं गेलं. आणि आज व्हॅलेंटाईन डे मी उगाच म्हणत नाही की जुना मित्र परत येतो स्कोरिंगला बसलाय. हरीचं मनापासून स्वागत. सातत्याने आपण पाहतोय की मनोज बेल्लेकर आणि हरी जगदाळे एक कॉमेंटेटर एक स्कोरर ही जोडी निश्चितच सातत्याने. मारुती पाटील पण येतील, प्रसाद लोढा पण आता जॉईन होणारच आहेत. या दरम्यानचा चेंडू उजवेठीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. हा गेला व्हाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची अकरा. मनोज बेल्लेकरच्या आयुष्याचा पाठीचा कणा त्याचं नाव नितीन अण्णा. इथे हो जोरदार मार आहे. किरण शिर्केचा काय चेंडू पडलाय. पडल्यानंतर इतका वेगात आलाय ना. आणि चेंडू शरीरभेदक आल्यानंतर अगदी आपल्याला पाहायला मिळाला. इथे धाव येऊ शकले नाही. तुम्ही एक गोष्ट आवर्जून पहा. इथे या फैजल 11 दुर्गापूरचा आयकॉन भूषण गोळे नाही आहे आज इथे. आणि हॉटेल निवांचा आयकॉन कृष्णा सातपुते पण नाही आहे. मी मगाशी एक गोष्ट आवर्जून सांगली. आज तुम्हाला तुमच्या हातामध्ये काय आहे, म्हणजे 52 पत्त्याचा कॅटच्या बाबतीत सांगू का, तुमच्या हातात कोणते पत्ते आहे ना त्याच्यावरती तुम्हाला जिंकायचं. तुम्ही खाली किती कोणते पत्ते पडले त्याच्यावरती अवलंबून राहू नका. हातातल्या पत्त्यावरती डाव जिंकता आला पाहिजे. परफेक्ट युआर करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. त्या दरम्यान एक धाव क्षेत्ररक्षण सुरेख होते आणि त्या दरम्यान एक धाव आली. धापलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती असेल 3 धावा धापलकावरती आहेत. ओहो रिवाचा प्रयत्न होता. इथे चेंडू का परफेक्ट बॅटवरती येऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. धापलकर धावसंख्या स्थिर आहे. 3 धावा धापलकर अगदी आपण पाहतोय. किरण शिर्के तयार आहे. वांबोरी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू किरण शिर्के वरती गोलंदाजीवरती तयार. इथे मिडॉनला चेंडू आहे. तिथे क्षेत्ररक्षण सुरेख होताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडू परत एकदा आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. धापलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर ती स्थिर आहे. अवघ्या 3 धावा आहेत. पण ह्या 3 धावा येत असताना मनोज जायबाबीची 1 धाव आहे आणि गणेश पोकरकरची 1 धाव आहे. 1 धाव अवांतर पण आहे. म्हणजे आत्तापर्यंत चेंडू टाकून किती झालेत 5 चेंडू फक्त 3 धावा. एकही मोठा फटका नाही ना, चौकार ना षटकार. या दरम्यान अगदी आपण पाहिलं तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू सटकला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. 4 रन. पहिला चौकार आलाय. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. काय चौकार आलाय. तुम्ही एक गोष्ट आठवा की असाच एक सामना चालू होता. हॉटेल निवांचा आघाडीचा फलंदाज 133 धावसंख्येचा पाठलाग चालू असताना कृष्णाचा एक असाच चेंडू हवेमध्ये उडाला आणि तिथं जेल झाला होता. 1 हँड कॅच. एक मला तो दुसऱ्या सामन्यात सॉरी
पण असा एक झेल झालेला आहे या टीमच्या विरोधात आणि इथं झेल सुटलाय. या झेलाचे परिणाम काय? क्रिकेटमध्ये आपण एक गोष्ट सातत्याने पाहत असतो, ती गोष्ट म्हणजे काय? त्याच्या अगोदर आपण स्कोर एकदा पाहू. स्कोर आहे एकूण 7 धावा. पहिलं षटक संपलं. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओव्हर संपली. षटक क्रमांक पहिलं संपलं. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये एक आपण गोष्ट नेहमी पाहत असतो की एखाद्या खेळाडूला जीवनदान मिळालं ना, तर तो जीवनदान मिळाल्यानंतर फक्त एकच गोष्ट त्याच्यामध्ये डोक्यामध्ये असते फलंदाजाच्या, बदला. फक्त जीवदानाचा फायदा घ्यायचा आणि त्याचा परिणाम आता इथे काय होणार आहे आपल्याला पाहायचं आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती आलाय. गोलंदाज आहे योगेश आलेला आहे गोलंदाज मार्कवरती. योगेश तुंबारे याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. स्थानिक गोलंदाज आहे. याच्या अगोदरचं पहिलं षटक अगदी आपण किरण शिर्केचा आयडॉल गोलंदाज होता. पहिल्या षटकासाठी आला होता. फक्त 7 धावा त्यांनी खर्च केल्या. आणि इथे हो इथे अगदी आपण पाहतोय झेल होऊ शकला नाहीये. झेल होऊ शकला नाही. आणि परत एकदा इथे झेल. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही असा शाळेत कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. डियन स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर धनंजय जाधव म्हणतात. हे बाई पुईवर या. पण हे मला वाटतं झेल सुटलेले नाहीयेत. हे कदाचित गेम प्लॅन असणार आहेत. हा प्रयत्न आहे असं मला वाटतं. या वेळेचा चेंडू उजव्या बाहेर. वाईट बॉल. हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची आक्रमण. विशेष या वेळेचा चेंडू अतिशय सुरेख. परत एकदा वाईट. 2 झेल सुटलेत आणि 2 झेल सुटल्यानंतर पुढचे दोन्ही चेंडू वाईट आलेत. हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची आक्रमण. या वेळेचा चेंडू परत तिसरा वाईड आलाय आणि पण तिसऱ्या पंचांची मदत घेतली. वाईड आहे की नाही आपण चेक करू. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. या शशी सर या. चर्चा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुनील खर्डे आणि इतर सर्वच मित्रपरिवार तनिष्क खतिवा आहे. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय इथे किरण शिर्के, त्याबरोबर अलीम पठाणला आपण पाहतोय, त्याचबरोबर अक्षय गराडला आपण पाहतोय, मदन डंक, संतोष कुदळे, आदित्य क्षीरसागर, योगेश तुंबारे, ओमकार दळे, संदेश तांबे, बंटी लिंगायत, अक्षय भांगे, परवेश पठाण. रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलेला आहे आणि वाईड आहे. हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची आक्रमण. वाईट बॉलच्या रूपाने धावफलक वाढताना आपल्याला पाहायला मिळेल आणि धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती धावसंख्या जी आहे टोटल स्कोर
10 धावा. मैदानाच्या अवतीभोवती आपण जे काय वायरिंग केलेली आहे फ्लड लाईटसाठी त्याच्या जवळ कोणी बसू नका विनंती असेल. इथे मात्र आपण पाहतोय इथे चेंडू समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. एक ओरपी चेंडू पडला गेला आणि ओरपी चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार गणेश पोखरकरच्या बॅटमधून इथं षटकार येताना पाहायला मिळाला आहे. आणि धापरकर धावसंख्या आहे 16. गोलंदाज तयार आणि इथं अगदी आपण पाहिलं आहे तिथे क्षेत्ररक्षण सुरेख तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख होताना पाहायला मिळाले. दोन्ही संघ अतिशय ताकदवान आहे आणि विशेष म्हणजे आता काय परिस्थिती मराठीमध्ये एक म्हणे पा मराठीमध्ये असं म्हटलं जातं की दुधाने एकदा तोंड पोळलं किंवा भाजलं तर ताकसुद्धा फुकून प्यावं लागतं. इथे उंची खूप आहे लांबी थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान एक सिंगल येताना पाहायला मिळते. नाप्रकार धावसंख्या 17 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता कॉलबॅकला जे संघ जे पोचलेले आहेत त्यांचं दुधाने तोंड भाजलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे त्यांना जी काय करामत करायची आहे त्यामुळे त्यांना इथून पाठीमागच्या ज्या काय घटना घडल्या ज्या काय चुका घडल्या गेलेल्या आहेत त्या चुका जेवढ्या कमी करता येईल त्याचा फायदा होणार आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. आणि याच चौकाराची रुपये धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. धापलकर धावसंख्या आहे 21 धावा 21 विदाऊट लॉस 2 ओव्हर कंप्लीट 2 षटकं संपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओव्हर संपली. या ठिकाणी S9 न्यूज चॅनलचे ओनर आदरणीय सागरभाऊ सावकरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सागरभाऊ सावकरे साहेबांचं मनापासून स्वागत करतो आणि विनंती करेल भाऊ आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती आहे. स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतो 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आहे आमचे दत्ताभाऊ गोविंदराव कोते पाटील सामाजिक कार्यकर्ते ज्यांना आपण आदराने छोटे बापू म्हणतो. त्यांच्या वतीने 4थ्या क्रमांकाला 50,000चं बक्षीस आहे. त्यांच्या वतीने माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आले. छोटे बापू यांना मी मनापासून धन्यवाद देईल. परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. एक धाव तर आली आहे. मनोज जायभावे याच्याकडे स्ट्राईक येताना आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगलच्या वरपान धापालक धावसंख्या 22. तुम्ही पहा 2 जेल गणेश पोखरकरचे सोडलेले आहेत. एक सामना मला चांगला आठवतोय कोरोनाच्या अगोदरचे एक 2-3 वर्ष म्हणजे 5-6 वर्षाचा पूर्वीचा काळ जिथं साई 11 संघ मला पहिल्यांदा भेटला होता. 4 वेळा मॅच टाय झाली रे बरोबर ना चिंचवड स्टेडियमला. हां अळकुटी पारनेरला 4 वेळा मॅच टाय झाली. तिथली जे घटना सांगतो त्याच मैदानावरती दत्ता कोरडे नावाचा एक फलंदाज विकी स्पोर्ट्स क्लब आळीमध्ये खेळायचा. त्याचा एक जाणून बुजून जेल सोडला होता. तिथून पुढे 55 रन त्यांनी बनवले होते एकट्याने. इथं आपल्याला पाहिजे की गणेश पोखरकरचे जीवदान जाणून बुजून करण्याचे दिलेलं असावं त्याचा परिणाम काय. आणि इथं अगदी आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नकार दिला आहे. इथं सुनील कडेच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाही.
मनोज जायबाबेला जीवनदान आहे असं म्हणजे हरकत नाही. स्ट्राईकला असणारा मनोज जायबाबे अर्थात नाना, अगदी आपण पाहतोय इथे फलंदाजी मार्कवरती आहे. मिस्टर JPL या नावाने सुद्धा मनोज जायबाबेची खूप मोठी ख्याती आहे. एक काळ निश्चितप्रमाणे सर्वाधिक बक्षीस होतं याच मनोज जायबाबेने पटकवलेल्या आहेत. वंजारी प्रीमियर लीगमध्ये सुद्धा याची खूप मोठी ख्याती पाहायला मिळाली. शॉर्टम पुलचा फुल टॉस चेंडू पाठवला मिड विकेटला, सीमा रेषेच्या बाहेर तर आहे आणि तिसऱ्या पंचाची मदत आहे. अंपायर्स कॉल आहे, हा बीमर आहे की नाही हे पाहिलं जाईल. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली गेली आपल्याला पाहिजे. इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय काय होतो आपल्याला पाहिजे. उपस्थित सर्वच अगदी प्रेक्षकांचं रसिकांचं प्रत्येक मनापासून स्वागत आहे. चौथा दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा अगदी आपण पाहतोय आणि या चौथ्या दिवसामध्ये अगदी आपण पाहतोय पहिलाच सामना आहे. अंपायर्स कॉल आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय नो बॉल. नो बॉलवरती चौकार, ह्या 5 धावा. हा गेला नो बॉल. डियन स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर माननीय धनंजय जाधव यांकडून नो बॉलची अकरान. बिग हिट. समोलन कक्षाच्या डोक्यावरून मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. खिलाडी के मस्तक पे दस्तक. शिवछत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. षटकाराच्या रूपाने धावफलक वाढला. धावफलकर धाव संख्या पुढे जाऊन पोहोचेल ती असेल आता एकूण आमचे हरिभाऊ कळवत आहेत 33 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरा चालू आहे, त्यातले 3 चेंडू टाकून झाले. अजून 3 चेंडू यायचे बाकी आहेत. 33 धावा धावफलक करतात. मनोज जायभावे आता कुठेतरी सूर सापडले मनोज जायभावेला असं म्हणजे हरकत नाही. एक फुलटा चेंडू नो बॉल होता त्याच्यावरती चौकार, पुढचा फ्रीडचा चेंडू त्याच्यावरती षटकार. गोलंदाज तयार. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हलक्या तरी खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरील चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलक धावसंख्या 34 धावा. अलीम पठाण अगदी आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कवरती आहे. पैसे अलीम पठाण काय करमात करतोय. गेंदबाजी या हो बल्लेबाजी. जिसका काम होता है जालिम उसका नाम है आलिम. तो आलिम है. रिवाचा प्रयत्न या ठिकाणी अगदी आपण पाहतोय केला गेला होता. इथे चेंडू काय परफेक्ट बॅटवरती नाही पाहायला मिळत नाहीये. नुकतं ज्यांचं आगमन या ठिकाणी होतंय आदरणीय ताराचंद भाऊ कोते पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, ज्यांचा संघ काल दिमागदारमध्ये दिमाखात सुपर 8मध्ये दाखल झालेला आहे. साई निर्माण ग्रुप श्रमिक मित्र मंडळ ओनर ताराचंद भाऊ कोते पाटील भाऊंचं या ठिकाणी आगमन झाले. मनापासून स्वागत. ओम साईराम भाऊ. या दरम्यान आपण पाहिलं की आपण चेंडू क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. क्षेत्ररक्षक खराब झाले. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक जर अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचली गेली आहे. ती आहे बिनबाद 38 विदाउट लॉस 3 ओव्हर के बाद. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक छोटासा ड्रिंक ब्रेक. अर्थात तो काही
ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून ड्रिंक ब्रेक नाही आहे, पण आता दुपारचं सत्र चालू आहे, कडाक्याचं ऊन आहे, त्यामुळे जो काही तुम्हाला वेळ दिलेला आहे त्या वेळेच्या आतच एक छोटासा ड्रिंक ब्रेक आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. किरण शिर्के याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. किरण शिर्के नावाचा गोलंदाज, वांबोरी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. गोरक्षनाथाची टेकडी ज्या गावामध्ये आहे त्या गोरक्षनाथ टेकडीच्या पायथ्याशी वांबोरी गाव. इथे मात्र किरण शिर्केला पहिला चेंडू फुलटॉस जसा दिला पाठवलाय मनोज जायभावे, नानाने मैदानाच्या बाहेर. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स बियर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन इथे मात्र किरण शिर्केला पहिला चेंडू फुलटॉस जसा दिला पाठवलाय फुलटॉस चेंडू आहे. मनोज आणि मनोज जायभावेला अशा प्रकारचे चेंडू म्हणजे तुम्ही बासुंदीचा आणि पुरी एकत्र दिल्यानंतर हातबीत धुतला की त्याच्याबरोबर एक मस्तपैकी गोड पान द्यायचं, तसं एक गोष्ट आहे असं मला वाटतं. फुलटा चेंडू, अशा प्रकारचे चेंडू फलंदाजाला फार काळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये थांबू शकत नाही. परत एकदा फुलटास होता, पण तो लो फुलटास होता. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. जबाबदारी घेतली आहे मनोज जायभावे नानाने आपल्या खांद्यांवरती, कारण नानाला माहिती आहे जे काय करायचं आहे ते नानाला करायचं आहे. असं वास्तविक आता मनोज जायभावे, महेश चव्हाण, शेखर शेळके, शंतनू जाधव, हनुमंत गव्हाणे, सुनील काका, किरण कुरे, निलेश वरपे, जबाबदारी पार पाडावी लागेल आज या सगळ्या खेळाडूंना. ॲज अ बॅट्समन म्हणून इथे मात्र चेंडूची उंची खूप झेल झाला आणि तिथं अगदी आपण पाहतोय बॅट्समन आउट्स मनोज जायभावे. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे बॅट्समन म्हणून इथे मात्र चेंडूची उंची खूप झेल. टाळी. न्यू बॅटर मैदानाच्या शेखर शेळके याला आपण पाहणार आहोत. फ्रॉम बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मोठ्या गावाला बिलॉंग करणारे खेळाडू. काही काळ बोटा टीम, त्यानंतर काही काळ मला वाटतं धर्मेर छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स क्लब घारगाव, त्याच्यानंतर विकी स्पोर्ट्स क्लब आळे. पण विकी स्पोर्ट्स क्लब आळे या संघातून खेळत असताना त्याची ओळख खूप मोठ्या प्रमाणात वाढत जाताना पाहायला मिळाली. आणि तर नंतर अगदी आपण पाहिलं की मिलिनाथ भाऊ हेगडे जे आहेत यांचा खूप लाडका खेळाडू. अण्णा मेन्सवर आमचे कुणाल त्रिभुवन साहेब ठिकाणी उपस्थित आहेत. षटकारासाठी ट्रान्स ज्यांचा सुंदर वाजला जातो त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप वेळा वाजला जातो. आणि त्यांच्या डोक्यात एकच असेल, और एक सातत्याने षटकार जावे आणि माझा ट्रान्स वाजला जावा. यात्रा अगदी आपण पाहतो चेंडू अगदी लॉंग ऑफला खेळला, शतरक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव तर आहे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल, एका सिंगलची रुपये धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धापरकर धावसंख्या आहे 45, 45 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. विक्रम दावरच्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विक्रम भाऊंचं मनापासून स्वागत. स्मार्ट क्लिक फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी पण, आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय की या संपूर्ण मैदानावरती ज्या काही डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात, मुख्य व्यासपीठाच्या पाठीमागची डिझाईन, आमच्या पाठीमागची डिझाईन, डगआउट्स, आजूबाजूच्या डिझाईन्स, या सगळ्या विक्रांत सरांच्या माध्यमातून अगदी आपल्याला पाहायला मिळतात. इथे अगदी आपण पाहतो एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न केला गेला नाही आणि एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचला. धापलकर धावसंख्या 46, 46. एक बाद 46 धावा षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना. किरण शिर्के परत एकदा तयार आहे. परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतो. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला, चेंडू सुनील खड्डेच्या हातामध्ये येऊ शकला नाही. त्या दरम्यान एक सिंगल, षटक क्रमांक संपले जाईल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 47.
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. दोन षटके या दरम्यान जी बाकी आहेत आणि या 2 षटकांमध्ये आता तत्व हॉटेल निवांत या संघाला वापरावं लागेल. ते खास करून तोडा फोडा आणि राज्य करा इंग्रजांचं तत्व वापरावं लागेल. नवीन गोलंदाजी मारतोय जर आपण पाहिलं तर इथे योगेश याला आपण परत इथं पाहणार आहोत. योगेश तुंबारे गोलंदाजी मार्कवरती आहेत. शाकल्या शिखर शेळकेला आपण पाहतोय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ या डावातला बाकी आहे. बिग हिट केलाय शेखर शेळकेच्या बॅट मधून, मात्र चेंडू पोहोचतोय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत शेळकेच्या बॅट मधून मात्र षटकार. चेंडू षटकार आला. शेखर शेळकेच्या बॅट मधून संघाचं अर्धशतक सुद्धा पूर्ण झालं. 53 वरती धावफलक आणि इथे सुरेख प्रकारचा झेल. मोठी विकेट आली आहे शेखर शेळके बाद. डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. इथे शेखर शेळके बाद होताना पाहायला मिळालाय. न्यू बॅटर मैदानाच्या महेश चव्हाण याला आपण पाहणार आहोत. यानंतरचा होणारा सामना फ्रेंड्स 11 कोराळे वर्सेस सुरेख यानंतरचा होणारा सामना आहे. तर बोथ कॅप्टनला विनंती असेल आपण प्लेइंग 11 देण्यासाठी या आणि टॉससाठी पण या. फ्रेंड्स 11 आर्या 11 आपण या ठिकाणी यायचे ही आपणास विनंती असेल. खूप सारा मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. काही टीमचे खेळाडू आहेत, संघ मालक आहेत, त्याबरोबर ज्यांच्या माध्यमातून आपल्या या युवा शिर्डी ग्रामस्थांसाठी शिवजयंतीच्या सोहळ्यासाठी या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी ज्या ज्या व्यक्तींचं योगदान आहे अशा बऱ्याचशा काही व्यक्ती या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अगदी आपण पाहतोय या व्यक्ती थोड्याशा दूरवरती आहेत. दूरवरती यासाठी आहे त्या शरीराने दूर आहेत. म्हणजे शरीराला कुठेतरी ऊन लागू नये म्हणून ते आता कुठेतरी झाडाखाली बसलेले आहेत. कोण अगदी जिथं सावली असेल तिथं काय बसलेला पाहायला मिळत आहेत. पण मी एक गोष्ट आवर्जून सांगेल, भाऊ तुम्ही शरीराने दूर आहात पण आमच्या प्रत्येकाच्या मनाच्या जवळ आहात. इथं बिगिट आहे. महेश चव्हाण जसा आला पाठवलाय पाण्याच्या टाकीवरती आलेला हा सुरेख प्रकारचा षटकार आहे. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर महेश चव्हाण माननीय जसा कुणाल आला त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. सुरेख प्रकारचा षटकार आलाय. षटकाराच्या रूपाने धावफलक वाढला 59. 59 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत एकदा इथे मात्र चेंडू हवेत. सुनील खर्डे डाऊन द बॉल आणि विकेट आली. योगेश तुंबारे अजून एक विकेट घेतला पाहायला मिळाला. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. इथे बाद होताना पाहायला मिळालाय तो महेश चव्हाण याला इथे मात्र चेंडू हवेत. सुनील खर्डे डाऊन द शेखर शेळके खेळला. पुढच्या चेंडूवरती शेखर शेळकेची खेळी संपुष्टात आली. शेखर शेळके बाद झाला. तिसरा चेंडू आला महेश चव्हाण आला तो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्यांनी षटकार खेळला. पुढच्या चेंडूवरती महेश चव्हाण इथे जेलबाद होताना पाहायला मिळाला. दोन्ही जेल कोणी घेतलेत? सुनील खर्डेने घेतलेले आहेत. आणि आता नवीन फलंदाज अभिजित दुधे याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इथे तो काय कर्मात करतोय आपल्याला पाहायचंय. इथे अगदी आपण पाहतोय जोरदार फटके खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल आली.
संघाची 60वी इथे पूर्ण होताना पाहायला मिळाली. 60 धावा कधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला आता अगदी आपण पाहूया. स्ट्राईकला बॅटर आहे गणेश पोखरकर, संघाचा संघनायक आहे. बिगिड केलाय गॅपमध्ये चेंडू इथे 1 बाउन्स सीमारेषा जवळपास. वा काय क्षेत्ररक्षण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होतं पाहायला मिळालं. अर्थात की थोडीशी अस्ताव्यस्त जरी असेल पण क्षेत्ररक्षण अफलातून होताना पाहायला मिळालं. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अक्षय गराड याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 5 संपलं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या 3 बाद 62 62. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. 5 ओव्हर या ठिकाणी संपलेले आहेत. 62 धावा धावल्या कधी 3 फलंदाज या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जे बाद आहेत. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज जर अगदी आपण पाहिला तर गोलंदाजी मार्कवरती आलाय. संदेश तांबे याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. शेवटच्या षटकासाठी त्याला आपण पाहणार आहोत. स्ट्राईकला आहे अभिजित दूध आहे. शेवटचं षटक कशा प्रकारे टाकलं जाते ते आपल्याला पाहिजे. यावेळेचा चेंडू उजवेष्टीच्या बाहेर वाईड. हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांकडून वाईट बॉलची अक्रम. आणि या एका सिंगलने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 63 या धावसंख्येवरती. अगदी आपण बघतोय आज व्हॅलेंटाईन डेचा निश्चितप्रमाणे दिवस आहे. विशेष करून अगदी आपण बघतोय आयुष्यामध्ये कुणीतरी आपली एक व्यक्ती अशी असावी की ती आयुष्यभर आपण कुठल्याही संकटात असो अर्थात सुखात असो दुःखात असो हक्काचा माणूस पाहिजे. सुख जरी झालं तर ते सुख कशामुळे झालं त्याला शेअर करता आलं पाहिजे. आणि दुःख जरी झालं तर ते कशामुळे आपण दुःखात आहोत हे त्याला शेअर करता आलं पाहिजे. इतका हक्काचा पाहिजे. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय हलक्या तारे खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल तर निश्चितप्रमाणे येते. धापलक इकडे पुढे जाईल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. धापलकर धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 64 64 धावा. की कुणीतरी असावं खास कुणीतरी असावं खास नवं वळण देणारं चालताना पडेल म्हणून अलगत हात देणारं. कुणीतरी असावं खास कुणीतरी असावं खास गालातल्या गालात हसणारं पडलेल्या आसवांना अलगत टिपणारं. कुणीतरी असावं खास आयुष्यामध्ये कुणीतरी असावं खास. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय पाठवलाय लॉंग ऑनला सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय पाठवलाय लॉंग ऑनला बाहेर आहे. या षटकाराची रुपये धापलक पुढे जाऊन पोहोचला. धापलकर धावसंख्या संघाने 70 गाठली. 70 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश पोखरकर संघाचा संघनायक ज्याला 2 जीवदानं आपण पाहिलीत तोच फलंदाज इथं आक्रमक होताना पाहायला मिळालाय. 13 गेंदों में 22 रन है. नॉट आउट. गोलंदाज गेले परत येतो गोलंदाज मार्कवरती. या दरम्यान परत एकदा इथे चेंडू मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक षटकार आलाय. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्स या दरम्यान परत एकदा इथे चेंडू मिड विकेटला षटकार. अजून एक षटकार आलाय. दोन षटकार लागोपाठचे येताना पाहायला मिळालेत.
गोलंदाज तयार असेल, गोलंदाज मार्फत अगदी आपण पाहतोय संदेश तांबे त्याच्यावरती आक्रमण आहे. ओहो, इथे मात्र उंची खूप पाहायचंय तिथे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, आत्ता जेल झालाय आणि गणेश पोखरकर बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे. हो, इथे मात्र उंची खूप पाहायचंय तिथे. टाळी. न्यू बॅटर मैदानाच्या निलेश शिवरपे याला आपण पाहणार आहोत, परंतु गणेश पोखरकरने डाव सावरलाय. गणेश पोखरकरने अतिशय सूर्यप्रकाशची कामगिरी आपल्या संघासाठी या ठिकाणी केली. निलेश शिवरपे आता न्यू बॅटर मैदानाच्या आत. राहिलेल्या काही 2-3 वेळी आपण घेऊया की कुणीतरी असावं खास, जीवापाड प्रेम करणारं, प्रेममय सहवासात दंगून जाणारं, बरोबर कोणी नसताना सोबत आहे असं सातत्याने आपल्याला तू एकटा नाही हे पुन्हा पुन्हा सांगणारं आयुष्यात कोणीतरी असावं खास. इथे बॅटची कड आणि ओ जेल सुटलाय. प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे केले गेले होते. त्या दरम्यान एक धाव आली. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. धावफलक पुढे जाईल. धावफलकात धावसंख्या आहे 77 धावा आहेत. अगदी शेवटचं वाक्य की कुणीतरी असावं खास, जीवनाच्या प्रत्येक वळणावरती साथ देणारं, प्रेम वेडं होऊ नये शेवटपर्यंत सोबत देणारं कुणीतरी असावं खास, जीवापाड प्रेम करणारं कुणीतरी असावं खास. जीवापाड प्रेम करणारं. शॉर्ट पिच चेंडू होता, फाईन लेगला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. पाहता पाहता चेंडू सीमारच्या झोपास अगदी पोहोचला गेलाय आणि चेंडू अडवलाय. त्या दरम्यान तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि साज बाज और ये ताज 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. आणि तदनंतर अगदी आपण पाहतोय इथे एक डाव संपला. टोटल स्कोर 80 रन, 80 धावा धावाला कर. एक डाव या ठिकाणी संपलाय. 80 धावा बनवल्या गेल्यात. 81 धावसंख्येचा पाठलाग निश्चितप्रमाणे या ठिकाणी जो करावा लागणार आहे. यानंतरचा होणारा जो सामना आहे, दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, फ्रेंड्स 11 आणि आर्या 11 आपण टॉससाठी या, ही विनंती असेल आपल्याला. फ्रेंड्स 11 आणि आर्या 11 दोन्ही पंचांना मनापासून धन्यवाद. गणेश बाबीसकर सर आणि हेमंत कोळी सर, दोन्ही पंचांचं मनापासून स्वागत. दोघांचा फिटनेस अगदी थोडासा 19-20 आहे, पण अगदी सेम टू सेम. व्हाईट शूज, ब्लॅक पॅन्ट, व्हाईट शर्ट, त्याबरोबर अगदी आपण पाहतोय व्हाईट कॅप, ब्ल्यू गॉगल. हां, सेम. चला करू. चला टीम चला मैदानाच्या आत. हॉटेल निवांत. चला अभि सर चला. अभि सर चला मैदानाच्या आत. चला एक डाव या ठिकाणी संपलाय. दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांचे अतिरिक्त प्लेयर्स या ठिकाणी हजर राहणं गरजेचं राहील, लक्षामध्ये घ्या.
80 धावा धावपालकवरती आहेत. 80 धावा धावपालकवरती आहे. चेंडू सेफ आहे. ओके, 81 धावा संख्येचा पाठलाग करायचा. चेंडू सेफ आहे. नाना ओके. मावळे आम्ही, कामगिरी राहणार आमचीच तुफानी. छत्रपतींचे मावळे आम्ही, कामगिरी राहणार आमचीच तुफानी. मैदान गाजवायला आली पहा हॉटेल निवांत लोणी. शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय हनुमंत गव्हाणे पाटील. हॉटेल निवांत लोणी. श्री खंडोबा कृपेने जागरण गोंधळ बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. ठिकाण विश्वतारा निवास, श्रीकृष्णनगर, एअरपोर्ट रोड. निमंत्रक समस्त राजे भोसले परिवार. सर्व युवा ग्रामस्थ म्हणजे आपला जो सगळा मित्रपरिवार आहे, तर खास करून युवा शेडी ग्रामस्थ माझ्या सगळ्या मित्रपरिवारांना आग्रहाचं निमंत्रण आहे. निमंत्रक आहेत समस्त राजे भोसले परिवार. धन्यवाद. नितीन भाऊ कोते, ऋषी राजे भोसले. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. फैजल 11 दुर्गापूरचे योद्धे आम्ही ठरणार विजयाचे अस्सल दावेदार. शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय साजिदभाई शेख, माननीय परवेज पठाण. फैजल 11 दुर्गापूर. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय फैजल 11 दुर्गापूर संघाची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेलेली आहे आणि 81 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहू आता मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी निश्चितच जे केली जात आहे. दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे पोहोचले गेलेले आहेत. दानिश खतीब आणि अक्षय दराड याला आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये आघाडीसाठी जे उतरलेले गेले आहेत. आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज मनोज जायभावे याला आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलंय अतिशय वेगवान होता. अक्षयच्या बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही. परत एकदा आपण पाहतो इथे चेंडू काय बॅटमध्ये येऊ शकला नाही. निर्दोष चेंडू येताना आपल्याला जो पाहायला मिळेल. परत एकदा आपण पाहतोय गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवती मनोज जायभावे. पहिले दोन्ही चेंडू मनोज जायभावेचे अतिशय सुरेख डॉट आलेत.
फुलटॉस चेंडूवरती घेतलेला खरपूस समाचार और या चेरन षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत फुलटॉस षटकार. चेंडूवरती घेतलेला खरपूस समाचार. कोराळे संघाचे प्लेयर गेले ना, आलेले. Cheran. आर्या 11 कॅप्टन झाला. फुलटॉस चेंडूवरती आलेला खरपूस समाचार अगदी आपण पाहिला. फुलटॉस चेंडूवरती आलेला षटकार अगदी आपण पाहिलाय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती होता. भन्नाट वेग आहे चेंडूला आणि चेंडू पोहोचते सी मार्चच्या बाहेर. 4 रन चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हरला या खेळलाय. चौकाराची तिथे रुपारी क्षेत्ररक्षक धापाला दूरवरती होता. पोहोचते. धापाला भन्नाट वेग आहे धापाला चेंडूला. दुहेरी अंकात. धावा. पहले 2 गेंद पे कोई भी रन नहीं. अगले 2 गेंद पे 1 छक्का 1 चौका 10 रन. गोलंदाज तयार आहे. फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि इथे विकेट येताना पाहायला मिळाली. पहिली विकेट आली आहे अक्षय कराड. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. इथे विकेट येताना पाहायला मिळाली अक्षय कराड. टिट फॉर टॅट असं म्हणूया आपण. जसंच तसं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालं. खून का बदला खून और ईट का जवाब पत्थर से. म्हणजे सुरुवातीला पहिले 2 चेंडू डॉट आले ते जिवारी लागले होते अक्षयला. पुढच्या 2 चेंडूवरती 2 बिगेट आले. एक षटकार 1 चौकार आला. पण त्याच्या पुढचे जे 2 चेंडू आले होते ना ते कदाचित मन जावेच्या जिवारी लागले. आणि तर नंतर अगदी आपण पाहिलंय की विशेष म्हणजे पुढच्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळाली. आदरणीय विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विशाल भाऊंचं मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय रिव्हर्स स्ट्रोक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हो सॉरी, फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र चौकार येताना पाहायला मिळाला. दरम्यान अगदी आपण पाहतोय रिव्हर्स स्ट्रोक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. स्विचचा फटका निश्चित प्रमाणात लागेल. लो फुल टॉस होता त्याच्यावरती 1 चौकार आला आणि धापरकर धावसंख्या 14 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. 14 धावा निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 षटक या ठिकाणी संपलेलं आहे आणि 1 फलंदाज इथे अक्षय कराडच्या रूपाने बाद असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. धापरकर धावसंख्या 14. आज तारीख 14. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय की प्रभू श्रीरामांनी किती वर्ष वनवास भोगला? 14. मकर संक्रांत बहुतांशी किती तारखेला येते? 14. धर्मवीर छत्रपती शंभूराजांचा जन्म किती तारखेला झाला? 14 मे. 14 तारीख आहे. गुलालाच्या गुणी घेऊ नका. 14 धावा धावपाल करत. कोणाचा व्हॅलेंटाईन डे मला माहिती नाही, पण आमचा मैत्रीचा दिवस आहे हे तितकंच खरं आहे. गोलंदाज तयार आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे पहिला चेंडू लॉंगलला पाठवला सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन जातोय यांचा इथे पहिला चेंडू दणदणीत लंगलला षटकार. गणेश पोखरकर गोलंदाज मार्कवरती जसा आला पहिला चेंडू धावस्कतीने पाठवलाय तो कुठे लॉंगनला सीमा रेषेच्या बाहेर षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. धापलक वाढला. धापलकर धावसंख्या 20 रन 81 धावसंख्येचा पाठलाग 20 धावा धापल करते म्हणजे अजून 61 बनवायचे आहेत आणि चेंडू बाकी राहिले 29 चेंडू मध्ये अजूनही 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मॅच बॉल मला वाटतं आलाय मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेलाय. टॉस झाला किरण भाऊ. चला टॉस साठी अजून एक कॅप्टन आलेले नाहीयेत. चला गोलंदाज तयार आहे. ओ परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल. एक धाव तर आली आहे. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न परंतु नकार आहे आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल. धापलक वाढेल. धापलक धावसंख्या 21 धावा धापलक करतेत. फैजल 11 या टीमचे संघ मालक आदरणीय आमचे साजिदभाई शेख आणि परवेज पठाण यांच्या वतीने फैजलच्या 3 षटकारांसाठी 1000चं बक्षीस 1000 रुपये जमा आहे. कुणी या डावात कुणी 3 षटकार खेळली तरी 1000 रुपये आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो केलाय. शॉर्ट मिडविकेटचा क्षेत्ररक्षक मिळालाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वाईदस मिळालाय. मिडविकेटला निलेश उर्पेला आपण पाहतोय आणि लॉंगॉनला मनोज जायभावे नाणेला आपण पाहतोय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय नानाची जागा जिथे बदलली तिथे आलेला हा समोरच्या बाजूला सुरेख प्रकारचा षटकार 6 रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलकरची धावत संख्या झटपट पुढे जाते. ती असेल एकूण आता 27 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश पोखरकर गोलंदाजी मार्कवरती आहे. त्याच्यावरती केलं जाणारं आक्रमण या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. 27 वरती धापलक. गोलंदाज तयार. परत एकदा गणेश. इथे मात्र शॉर्टपिच चेंडू त्याचा घेतलेला खरपूस समाचार. चेंडू फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. गोपाळचे 3 षटकार आले तर 1000चं बक्षीस आहे संघ मालक साजिदभाई शेख आणि परवेजभाई पठाण यांच्या वतीने. संघ मालकांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस. तिसरा पण आलाय. 6 रन सुनील खर्डे. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत संघ मालकांच्या वतीने षटकार. 1000 रुपयाचं बक्षीस. तिसरा बनालाय कट्टर शिवभक्त म्हणून याची पूर्ण ख्याती आहे. या दरम्यानचा चेंडू अतिशय सुरेख निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक संपलं जाईल ते आता 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 39 आहे. आपण यानंतर त्या सामन्याचा टॉस करणार आहोत आणि टॉससाठी निमंत्रण असेल आदरणीय साईनाथ गोंदकर पाटील, आदरणीय संदीप बडांगे सर, आदरणीय विशालभाऊ कोते, त्याबरोबर आदरणीय वैभव गुजर आणि त्याचबरोबर श्रीकांत भाऊ जगताप. चला 5ही मित्रांना विनंती असेल आपण टॉससाठी या. श्रीकांत भाऊ जगताप, साईनाथ दादा गोंदकर पाटील, विशालभाऊ कोते, संदीप भाऊ बडांगे, वैभव गुजर आणि आर्या 11 आणि फ्रेंड्स 11. चला साई समर्थ डेकोरेटर्स आदरणीय आमचे सुनील भाऊ बाराहाते यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भाऊंचं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सुनील भाऊ जेजूरकर,
सुनील भाऊ जेजूरकर उर्फ भाई या ठिकाणी उपस्थित, त्यांचं मनापासून स्वागत. हे नितीन अण्णांना जमलं बरं का. म्हणजे काही लोक गुलाल हाताने उधळतात, हे जीसीपीनी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकं संपली. धापलकरती धावा संख्या जी आहे ती 39. विकेट संपल्याचा ट्रान्स वाजला नाही, त्याबद्दल मनापासून माफी. कारण आपल्याला ओव्हर संपल्याचा ट्रान्स आपण वाजवला नाही, कारण आपण टॉससाठी मान्यवरांना निमंत्रण दिले गेलं, त्याबद्दल मनापासून माफी. संघ मालकांचे त्याने साजिदभाई शेख आणि परवेशभाई पठाण, दानिश खतीबने जर इथे 3 षटकार खेळले तर 500 रुपयाचं प्राईज आहे. भाभी आता कशा प्रकारची कामगिरी इथून पुढे केली जाईल, चर्चा. बोला सर. काय किरण भाऊ. हां चला, टू बी कंटिन्यू. टॉस झाला किरण भाऊ. टॉस विन आर्या 11 ऑन द टॉस. आणि यावेळेचा चुनाव अगदी आपण पाहतो अतिशय सुरेख. परवेशभाई पठाण, परवेशभाई विनंती असेल आपण संपर्क करा. गोलंदाजीवरती तयार. यावेळेचा चुनाव अगदी आपण पाहतोय इथे अतिशय अचूक टप्प्याचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. अभिजित दुधीची गोलंदाजी आहे. लागोपाठचे 2ही चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालेले. तुम्ही समीकरण जर आपण पाहिलं तर आता 39 धावा धापाला करतोय. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते 22, बनवायचे 42. म्हणजे 24 चेंडू 42चा सामना आता 22 चेंडू 42 वरती येऊन थांबलेला आहे. 81 धावा संख्येचा पाठलाग. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे आणि हा षटकार आहे. चेरन शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. अमोलभाऊ कापसे यांच्या तुने 500 रुपये आलेले आहेत. सुनील खर्डेंच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस असेल. धावफलक वाढल्या षटकाराने. टोटल स्कोर आहे तो आत्ता 45, 45, 81 धावसंख्येचा पाठलाग. अभिजित दुधे गोलंदाज मार्क करते. आघाडीसाठी आलेला दानिश खतीब अजूनही मैदानाच्या आतून एक जबरदस्त कामगिरी करतोय. ॲज अ कॅप्टन म्हणून खूप मोठी कामगिरी त्याला जी बजावावी लागेल. या दरम्यान आपण पाहतोय एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. त्या दरम्यान एक धाव आरामात आली आणि एका धावसंख्येनंतर धापलक 46 वरती आपल्याला पाहायला मिळतंय. एक सुंदर असं वातावरण आहे. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित असणारी आपली ही क्रिकेटची स्पर्धा आहे. पहिलं पर्व, दुसरं पर्व, तिसरं पर्व आम्ही पाहिलं. हे अगदी दिवसा झाल्या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु 4थ्या पर्वामध्ये डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत आणि अक्षरशः जवळपास 15 वर्षानंतर शिर्डी नगरीमध्ये परत एकदा डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिग हिट केलाय सुनील खर्डे. मिड विकेटला चेंडू पाठवतोय. सीमा रेषेच्या बाहेर आहे. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा केलाय सुनील खर्डे. मिड विकेटला चेंडू पाठवतोय. सीमा रेषेच्या बाहेर दणदणीत षटकार. अभिजित दुधेवरती केले गेलं आक्रमण सुनील खर्डेच्या बॅट मधून अगदी आपण पाहतोय. आयडॉल जे आहेत ना, या आयडॉलला आज त्यांची करामत करावी लागेल, कारण दोन्ही टीमचे आयकॉन नाही आहेत.
परंतु ही फक्त कागदोपत्री असतात. कोण टीमचा आयकॉन आहे, कोणत्या टीमचा आयडॉल आहे, तो ऑलराऊंडर आहे का, तो बॅट्समन आहे का, तो बॉलर आहे का. पण ज्यावेळेस तुम्ही टीम घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाताना त्यावेळेस तुम्ही सगळे एक असता. प्रत्येकाला आपली आपली जबाबदारी पार पाडायची असते. या दरम्यान फुल टॉस होता. इथे अगदी झोपून चेंडू खेळलाय म्हणूया, कारण चेंडू खेळल्यानंतर अगदी स्वतःभोवती फिरला, मांडी घातली गेली आणि तिथून पुढे एक सिंगल आरामात घेतली. धापलक एकडे पुढे जाईल. धापरेकर धावसंख्या असेल आता 53 धावा. 53 लॉस ऑफ 1 विकेट इन 3 ओव्हर कंप्लीट. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओव्हर संपली. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर आता या पहिल्या मॅच मध्ये 4थ्या दिवसातील कॉलबॅकच्या राऊंड मध्ये फैजल 11 वर्सेस हॉटेल निवान ती लढत चालू आहे. हॉटेल निवान संघाने प्रथमतः टॉस जरी पराभूत केला असेल, परंतु इथे सुरुवातीला फलंदाजी केली, 80 धावा बनवल्या, 81चा पाठलाग चालू आहे. फैजल 11 संघ इथे टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला होता आणि फैजल 11 दुर्गापूर आता 81 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता 53 धावा आहेत. 3 षटकं संपलीत. राहिलेले 18 चेंडू 28 धावा आहेत. 18 चेंडू 28चा सामना अजूनही बाकी. हे मैदान अगदी आपण पाहतोय श्री साईबाबा क्रीडा मैदान. हे स्टेडियम जे उभारले गेलेले आहे त्यासाठी ज्यांचं सौजन्य आहे आदरणीय आमच्या कमलाकर भाऊ कोते पाटील, माजी नगरसेवक शिर्डी नगर पंचायत, आदरणीय विजयरावजी जगताप पाटील, माजी उपनगराध्यक्ष, आदरणीय जगन्नाथ सूर्यभान गोंदकर पाटील, माजी उपनगराध्यक्ष, आदरणीय नितीन उत्तमराव कोते पाटील, युवा नेते, आदरणीय उत्तम भैया कोते पाटील, माजी नगरसेवक, आदरणीय अशोक भाऊ गोंदकर पाटील, माजी नगरसेवक, यांच्या माध्यमातून या स्टेडियमसाठी सौजन्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. 18 चेंडू 28 धावा. गोलंदाज तयार आहे. बिग हिट केलाय सुनील खर्डे. सुनील खर्डे चेंडू पाठवते मैदानाच्या बाहेर. षटकाचे रन. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अण्णा बिग हिट मेन्सवेअर केलाय शिर्डी सुनील खर्डे. प्रोप्रायटर सुनील माननीय खर्डे कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. केलाय सुनील खर्डे. सुनील खर्डे. चेंडू पाठवते मैदानाच्या बाहेर. किरण कुरे अगदी आपण पाहतो गोलंदाजी मार्कावरती जे महाराष्ट्र पोलीस आहेत आणि इथे यांच्या गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज तयार. परत एकदा किरण टू सुनील. शॉर्ट पी चेंडू. इथे फाईन लागला चेंडू सीमारेषेच्या परत एकदा बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन चेंडू यांचा इथे दणदणीत षटकार. मॅच बॉल आले मला वाटतं घ्या सर. 2 षटकार लागोपाठचे आलेत. लागोपाठचा तिसरा आला तर अमोलभाऊ कापसे यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आहे. 500 रुपये जमा आहे. तिसरा आला तर 500 रुपये जमा आहेत. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार. समीकरण एकदा आपण पाहू. चेंडू बाकी राहिले ते 16 आणि बनवायचे आहेत 16 चेंडू 16 धावा. या दरम्यान अगदी आपण पाहिलं येथे फाईन लेगला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचेल. अजून एक चौकार 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. आपण पाहिलं येथे फाईन लेगला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. स्कोर जो आहे केला अजून एक चौकार 4. 69 धावा. अजून 15 चेंडूमध्ये 12 धावा ज्या बनवायच्या आहेत आणि 45 धावा नाबाद. 10 चेंडूमध्ये सुनील खर्डे आज अजून एक अर्धशतक आयुष्यातलं पूर्ण करणार का? आणि इथे अर्धशतक पूर्ण केलंय. बल्ला तो ऊपर करना पडेगा भाई. सुनील खर्डे राहुरीचा बाहुबली अर्धशतक पूर्ण करतोय. कॉंग्रॅच्युलेशन सुनील. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर आणि इथे माननीय अर्धशतक कुणाल पूर्ण त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. धावफलकावरती धावसंख्या टोटल स्कोर 75. अजून 6 धावा.
जिंकण्यासाठी बनवायच्या बाकी राहिल्या 14 चेंडू आणि 6 धावा. क्लीन बॉल्स. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. क्लीन बॉल्स. क्लीन बॉल्स. सुनील खर्डेसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. 11 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण करण्याचा विक्रम त्यांनी या ठिकाणी जो पूर्ण केला. याच्या अगोदर निलेश शेंगोलेच्या खात्यावरती सुद्धा तसंच रेकॉर्ड आहे. 11 चेंडूत अर्धशतक आणि त्या पाठवा सुनील खर्डे 11 चेंडूत अर्धशतक. अजूनही 6 धावा बनवायच्या आहेत. स्ट्राईकला दरम्यान अगदी आपण पाहूया. आलिम. इथे मात्र सामना संपलाय का? हो, इथे सामना संपला. चेरन. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटका. इथे मात्र सामना संपलाय का? हो, इथे सामना दोन्ही टीम एकमेकांना सेकंड करून घ्या. बोला सर. बॉल बॉल पलीकडचा गेलेला बॉल प्रेक्षकांना विनंती असेल तर बॉल द्या. दोन्ही टीम एकमेकांना सेकंड करून घ्या. 4च ओव्हरमध्ये इथे सामना संपला. 81 धावा धावफलकावरती पूर्ण होताना पाहायला मिळालेले आहेत. आदरणीय आमचे नितीन भाऊ कोते मुख्य व्यासपीठावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. युवा नेते त्यांचं मनापासून